तर नमस्कार मंडळी, आज बघा आपल्यासोबत कोण आलेलं आहे. तर आपल्यासोबत आलेलं आहे सिल्लोड तालुक्याचे जाने माने रील स्टार रमेश भाऊ. तर ते एक रील स्टार आहे हे सगळ्याला माहिती आहे, पण ते एक मोठे उद्योजक पण आहे, ते कोणालाच माहित नाही. तर अच्छा. तेच आपण आज बघणार आहोत की ते कोणता उद्योग करता, कोणता बिझनेस करता. तर बघूया त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. तर रमेश भाऊ, तुम्ही कोणता बिझनेस करता? ते जाऊ द्या, मी नंतर सांगतो. मला चुन्या डब्बी द्या. तर मी उद्योग तुम्हाला सांगतो. एक मिनिट, मी तंबाखूच होतो. तर नमस्कार मित्रांनो, आणि मी एक प्रसिद्ध उद्योजक रमेश भाऊ सोलकांदे. आज माझ्या उद्योगाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगा वाटतं. मी या चॅनलला इंट्रोडक्शन आणि कम्युनिकेशन देताना तुम्हाला सांगतो की मी व्हिडिओच नव्हे, तर मी खूप मोठा उद्योजक पण आहे. पण माझा तो उद्योग आहे सर, मी तो एक गुपित ठेवलेला आहे, तर लोकांना तो सहसा माहिती नाही. उद्योग म्हणजे माझा असा आहे की माझा मोठा बिझनेस आहे. आणि जेव्हा मी हा उद्योग चालू केला सर, तेव्हा माझ्याकडे फक्त एक माणूस होता. तर एक माणूस घेऊन मी हा उद्योग चालू केला. आणि तो उद्योगाची एवढी व्याप्ती वाढली की एका वर्षात माझ्याकडे साधारण 500 माणसं जोडले. आता माझ्याकडे साधारण 5 कामगार म्हणलं तर 1 लाखाच्या जवळजवळ कामगार आहे. आणि हे 1 लाख कामगार आहे फक्त महाराष्ट्रात आहे. पुऱ्या जगात जर म्हटलं तर 20 लाखाच्या जवळजवळ माझे कामगार आहे. आणि असं आहे भाऊ, काय ते खरं खरं खोटं काय करून घेऊ. बरं, तर सर तुम्ही एवढा मोठा बिझनेस करता, उद्योग करता, तर तुम्हाला याचं मंथली किती उत्पादन भेटतं, किती पैसे भेटतं तुम्हाला महिन्याला? महिन्याला म्हणलं तर सरळ माझं पुरं भरायचं, पैसा बिसा जाऊन बा पुरं खर्च बिर्च धकून बायको पोरायचं काय ते हाऊस बिऊस पुरी करून कसे मला महिन्याला समजा 1 लाखाच्या आसपास पैसे राहते सर. बरं सर, तर तुमच्या या उद्योगामधून तुम्हाला मंथली किती उत्पन्न भेटतं तुम्हाला या उद्योगामधून? तर माझा आर्थिक उलाढालचा जरा विचार केला की मला महिन्याला साधारण 1 लाख रुपये हातपाय न आलं तर काही न करता 1 लाख रुपये साधारण मला भेटतात. तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना कळालं की मोठा उद्योग पण करता आणि रील स्टार पण आहे. पण आता उद्योग नेमका कोणता आहे ते आपण त्यांना याच्याकडून जाणून घेऊया. तर सर माझा उद्योग म्हणजे असा आहे, तर ज्या माणसाला रक्त कमी आहे तर मी त्यांना रक्त सप्लाय करतो. वेगवेगळ्या कंपनीत माझं रक्त जातं. आणि त्या रक्तासाठी मी स्पेशल मच्छर ठेवले. पहिले माझ्याकडे एक मच्छर होतं, मच्छर माणसाला चावतो आणि मी त्यांना कमीत कमी 7.5 दिवसाची टर्निंग देतो. असं करता करता माझ्याकडे 1 लाख मच्छर आहे. आणि पुऱ्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतातच नव्हे तर जगात सुद्धा माझे मच्छर जातात. आणि रक्त जमा करून माझ्या बँकेत आणून ते रक्त एकत्रित करतात. आणि ते रक्त आम्ही शुद्ध करून लोकांना ते रक्त विकत राहतो. असा माझा बिझनेस आहे. आणि यातून मला भरपूर पैसा मिळतो. पण मी हे बिझनेस गुपित ठेवला बा, कारण की हा जरा बिझनेस लोकांना सांगला तर लोकांना ते खोटं वाटेल. त्यासाठी मी हा बिझनेस कोणासाठी सांगत नाही आणि कोणाला सांगला पण नाही. पण तुमच्या चॅनलला मी बिझनेस बद्दल म्हणजे पहिल्यांदा देत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर कळालं रमेश भोजा किती मोठा बिझनेस आहे. आतापर्यंत तुम्हाला पण माहित नव्हतं यांचा बिझनेस किती मोठा आहे. आणि तुम्हाला असं वाटत होतं की असा इंटो रील स्टार आहे म्हणून, पण त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. पण त्यांच्याकडे 20 लाख मच्छर काम करतात. त्यांना कसं कळतं की हे आपलाच कामगार आहे म्हणून? तर चला त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. तर सर असं आहे की जर तुम्हाला एखादं मच्छर चावलं आणि ते जर पहिले तुमच्या काळापाशी गुंग गुंग करत असेल, ते गुंग गुंग रिंगटॉंग हे आपल्याच कंपनीच्या मच्छर आहे. बाकी कंपनीचे मच्छर ते गुंग गुंग करत नाही. पण आम्ही पहिली आयडेंटिटी म्हणून त्या मच्छराला गुंग गुंगाची रिंगटॉंग त्यांच्या सेट करेल आहे. आणि ते गुंग गुंग जर तुमच्या कानाला वाजलं की धरून चला, हे रमेश भाऊच्या कंपनीचं मच्छर आहे. ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही आज खूप मोठी माहिती दिली. तर आमच्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर असेच उन्नती करत राहा, मच्छर वाळत राहा. धन्यवाद.